बार्टी आणि सारथी विद्यार्थ्यांच्या पीएचडी प्रवेशावरती मर्यादा घालणार अजित पवारांची विधानसभेत माहिती। बार्टीच्या प्रश्नावर शिरसाटांनी निधी मागितल्यानंतर अजितदादा सभागृहातूनच निघून गेले। पळून गेले अजितदादा, सॉरी निघून गेले। पैसे नाही आहेत ना राज्य सरकारकडे, जवळजवळ लय मोठं कर्ज करून ठेवलंय ह्यांनी, पण ह्यांच्या घरामध्ये लय पैसा भरून ठेवलाय। सन्माननीय अजितदादा पवार साहेब, तुम्ही म्हटलात की सारखे सारखेच विद्यार्थी पीएचडी ला प्रवेश घेत आहेत। तुम्ही 6 वेळा उपमुख्यमंत्री कशाला झालात? मग एकदा भोगायचं निघून जायचं ना। तुम्ही झालात 6 वेळा, तुमच्या लेकरांचं भवितव्य सेट करण्यासाठी तुम्ही अजून प्रयत्न करताय। काल परवा दिवशी तुमच्या कार्ट्याने 1800 कोटीचा घोटाळा केला तरी तुम्ही म्हणताय अधिकाऱ्यांची चूक आहे। तुम्ही केलं ते सगळं चांगलं आणि दुसऱ्यांनी केलं ते सगळं वाईट। असं कसं झालेल पवार साहेब? प्रश्न विचारला की तुम्हाला घाम फुटतो आणि तुम्ही खेकासतात। कोणी काही मागितलं, तुम्ही तुमच्याकडे कोणती अडचण घेऊन आले की ती कधीच सॉल्व्ह होत नाही, आणि हीच वस्तुस्थिती आहे। आणि तुम्ही बार्टी आणि सारथीच्या विद्यार्थ्यांवरती बंधन आणणार। सगळ्यात आधी तुम्ही काय करा, तो राजीनामा देऊन टाका। 6 वेळा उपमुख्यमंत्री झालात तुम्ही आता। जर तोच नियम विद्यार्थ्यांना लागू होत असेल तर तुम्हाला का लागू नाही झाला पाहिजे? का सगळं तुम्ही अमृत पिऊन आलात आणि सामान्य माणसं अशीच भरडल्या जाणार? अरे तुम्ही पण एवढ्या वेळा उपमुख्यमंत्री झाला, एवढ्या वेळा आमदार झाला, तुम्हाला नाही का सुचत? तुम्हाला नाही का वाटत की आता लय वेळा झालं गड्या, आपण नका करायला पाहिजे, हे नैतिकतेला धरून नाहीये? अरे सुधरा रे, सुधरा, काहीतरी बदल करा स्वतःमध्ये, काहीतरी बदल करा। काय म्हणजे किती बौद्धिक दिवाळखोरीत जगता? आणि दुसरी गोष्ट, तुमच्याकडे पैसाच नाहीये तर काय राज्याचा विकास करणार आहे तुम्ही? कोणत्याही मंत्रालयाने पैसे मागितले की तुम्ही पळून जाता आणि वरनं सांगता पैशाचं ढोंग करता येत नाही, सोंग करता येत नाही। कर्ज कुणी करून ठेवलंय? कुणी करून ठेवलंय? तुम्हीच ना। कावळ्याच्या हाती दिला कारभार आणि त्याने हागून भरला दरबार, अशी अवस्था झाली आहे तुमची। तुम्ही फक्त नावाचे दादा आहेत, कामामध्ये तुम्ही शून्य आहेत।